नाही, पण पवारही तुमच्यावर काही आरोप करत नाहीत. पवार तुम्हाला कधी टार्गेटवर घेत नाहीत. दुसरीकडे जरांगे तुमच्यावर कधीच काही आरोप करत नाहीत. म्हणजे लोक विचार करतात की शिंदे साहेबांकडे अशी काय जादूची कांडी आहे की त्यांच्यावर कोणी आरोपच नाही मी करत. सगळ्यांशी चांगला राखतो. मी माझ्या कामावर फोकस ठेवतो. माझं काम एकच आहे, या राज्याचा मी मुख्यमंत्री आहे, तर मला काय मिळालं यापेक्षा माझ्या महाराष्ट्राला काय मिळालं, माझ्या राज्याला काय मिळालं, माझ्या राज्यातल्या जनतेला काय मिळालं, हा फोकस ठेवून मी काम करतोय. आज कार्यकर्ता म्हणून मी काम करतोय, लोकांशी भेटतोय. मी जमिनीवरचा माणूस, लोकांनी भेटतोय, लोकांशी संवाद साधतोय. आता हेच दोघे जे आहेत, शरद पवार असतील, जरांगे असतील, हे फडणवीसांना टार्गेट करतात. मग तुम्ही त्यांना एखादा मंत्र का नाही देत आता जो तुम्ही सांगितला? किमान ते लोक त्यांना टार्गेट नाही करणार. मी कोणाला सांगू? फडणवीसांना, जरांगे फडणवीसांना कंटिन्यू टार्गेट. पण मी सांगतो, देवेंद्रजींनी ते मुख्यमंत्री असताना मराठा आरक्षण दिलं होतं. हायकोर्टामध्ये आम्ही टिकवलं होतं. पण सरकार बदललं, महाविकास आघाडी सरकार आलं आणि सुप्रीम कोर्टाने ते खारिज केलं, रद्द केलं. मी जबाबदारी कोणाची? महाविकास आघाडीची. आम्ही सरकारमध्ये पुन्हा आल्यानंतर आम्ही जाहीर भाष्य केलं, मराठा समाजाला आरक्षण आम्ही देणार. ओबीसी किंवा इतर समाजावर अन्याय न करता त्यांना त्यांचा अधिकार मिळाला पाहिजे. जस्टिस शिंदे कमिटी गठीत केली. आम्ही 10% आरक्षण दिलं. ते कोर्टात आता कोण गेले बघा, कोण गेले? ज्यांनी दिलं नाही, ज्यांनी देण्याची त्यांच्याकडे जेव्हा संधी होती, एवढ्या वर्षामध्ये मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही, वंचित ठेवलं, सत्ता मिळवली त्यांची मराठा समाजाच्या जीवावर. आम्ही दिलं, त्याला पण विरोध का? हे मराठा समाज कुठंतरी याचा विचार नक्की करेल. ठीक आहे. आता थोडंसं मी मुख्यमंत्रीपदाकडे येतो. आता तुमच्या महायुतीत जे आहेत, जे 2 मोठे नेते आहेत, ते 2 मोठे नेते या रेसमधून बाहेर पडले जवळपास. म्हणजे दादांनी तर मी त्यांना विचारलं, ते बोलले मी कॉम्प्रोमाइज, आमचे सीटाच कमी आहेत, मी कॉम्प्रोमाइज करायला तयार आहे. कशामध्ये? मुख्यमंत्रीपदाच्या याच्यावर, की मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही. दुसरीकडे फडणवीसही बोलले की मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही. म्हणजे आता शर्यतीत फक्त एकटे एकनाथ शिंदे. तुम्हाला सांगू, आमच्यामध्ये कुठली शर्यत नाही, आमच्यामध्ये कुठली रेस नाही, आमच्यामध्ये कुठलंही या पदाला घेऊन लालसा नाही. महाविकास आघाडीमध्ये सुरुवातीला काय होतं माहीत आहे? मला बनवा, मला बनवा, मला बनवा. दिल्लीपासून गल्लीपर्यंत सगळी चर्चा होती. आमचं टार्गेट एकच आहे, या महाराष्ट्राला पुढे न्यायचं असेल. 2 वर्षात आम्ही जे काम केलं, हे काम आतापर्यंतच्या इतिहासामध्ये जास्तीचं झालं, त्याचं समाधान आहे. आणि पुन्हा महायुती सरकार मेजॉरिटीने आणणं हाच आमचा फोकस आहे, हाच आमचं टार्गेट आहे. बाकी सगळं दुय्यम आहे.